अहो समोर जे बघताय ते हाय गचगचीत भरलेलं शेकच पातेलं. संगम मसाले भाताचं ढीगभर मोठं पातेलं बी आहे आणि गरगरीत अशी वांग्याची भाजी बी आहे. बुंदीची पाटी बघितल्यावर मात्र असं वाटलं की 90च्या दशकात गेलो की काय. आवाजचा मेनूच असा काहीतरी आहे. आज आहे गणपती महाप्रसाद सिरीज मधला आपला व्हिडिओ नंबर 4. आणि आजचा महाप्रसाद आपण खायला जाणार आहे न्यू आदर्श मंडळ विसापूर. महाप्रसाद घ्यायला इकडनं बऱ्याच जणांचा आवाज आलतं. गेलो तरी तर गर्दी ढीगभर झालती. नियोजन मात्र तर खट्ट केलेलं. इकडे बी पंगत तिकडे पंगत जिकडे बघल तिकडे पंगत आणि माणूस मात्र गच्च गच्ची. यंत्रणेमध्ये काय कमी पडायला नको म्हणून संघ स्टॉल लावलेला आणि त्या स्टॉलवर भाजी ठेवलेली, मस्तपैकी शेक ठेवलेली, बुंदीची पाटी ठेवलेली, भाताच्या पाट्या ठेवलेल्या. ह्या पंक्तीमध्ये आम्ही बी नंबर मिळवला आणि मस्तपैकी पत्रावी वाढून आली, ज्यामध्ये होता मसाले भात, शेक, वांग्याची भाजी, बुंदी आणि एवढं सगळं. हे बघितल्यावर मला 90च्या दशकातली लग्न आठवली, ज्यामध्ये ह्यो मेनू पहिला कायम असायचा. काय बी म्हणा, अशी मुठीत घेऊन बुंदी खाऊन तोंडात घातली का नाही, आज तागात कुठल्या स्वीटला अशी चव ना, अशी या बुंदीला चव आहे. एक नंबर जीव. मसाले भात खायला जी मजा आहे ना वांग्याच्या भाजी संग मिक्स करून, ती मजा कुठंच नाही. आ हा, एकदम मस्त. आणि ह्यो शेकाचा घोट घेतल्यावर वाटतं असं वाटतंय की जाळ धूर संकटच.